आजपासून जवळपास 25 वर्षांपूर्वीची ही घटना. एक व्यक्ती त्याच्या 2 मुलांसह एका कॅम्पच्या बाहेर एका जीपमध्ये झोपला होता. त्याच वेळी 40-50 लोकांचा एक गट त्या गाडीच्या दिशेने आला. तर लोकांनी या गाडीवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात या गाडीला आग लावण्यात आली. ती लहान मुलं गाडीतून ओरडत राहिली, मदत मागत राहिली, पण कोणीच मदत केली नाही. या गाडीतल्या व्यक्तीला ना स्वतःला वाचवता आलं, ना त्याच्या 2 लहान मुलांना. दुसऱ्या दिवशी सकाळी ही घटना समोर आली तेव्हा गाडी जळून खाक झाली होती आणि त्यातले 3 जणही. हत्या झालेल्यांची नावं होती ग्राहम स्टेन्स आणि त्याची 2 मुलं फिलिप व टिमोथी. 1999चं ग्राहम स्टेन्स हत्या प्रकरण. हे प्रकरण इतकं गंभीर होतं की तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनाही या प्रकरणात लक्ष घालावं लागलं होतं. आंतरराष्ट्रीय स्तरातून या प्रकरणाचा निषेध झाला होता. पण याच प्रकरणातल्या एका प्रमुख आरोपींपैकी एक महेंद्र हेम्ब्रम 25 वर्ष तुरुंगात शिक्षा भोगल्यानंतर काही महिन्यांपूर्वी जेलमधून बाहेर आला. इतकंच नाही तर तो जेव्हा जेलमधून बाहेर आला तेव्हा हार घालून त्याचं स्वागत करण्यात आलं होतं. जय श्रीरामचे नारे लावण्यात आले होते आणि त्यामुळे या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा झाली होती. कोण होते ग्राहम स्टेन्स आणि काय होतं 25 वर्षांपूर्वीचं ग्राहम स्टेन्स प्रकरण? विस्तारानं पाहू. ग्राहम स्टेन्स हे 1960 मध्ये भारतात आले. इव्हेंजेलिकल मिशनरी सोसायटी ऑफ मयूरभंज सोबत ते काम करत होते. ओडिशामध्ये त्यांनी जवळपास 34 वर्ष कुष्ठरोग्यांची सेवा केली. 1983 मध्ये त्यांच्या सोबतची मिशनरी ग्लॅडिस हिच्या सोबत त्यांनी लग्न केलं. फिलिप, टिमोथी आणि ईस्टर ही त्यांची मुलं. कुष्ठरोग्यांची मदत करण्यासाठी हे दोघं जण बारीपाडा मयूरभंज या ठिकाणी स्थायिक झाले. भारतातील लोकांचा त्यावेळी या आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि याबद्दलची भीती बघता ग्राहम स्टेन्स यांचं काम त्यावेळी उल्लेखनीय मानलं जात होतं. चर्चच्या माध्यमातून हे या भागातल्या गरीब आणि आदिवासी कुष्ठरोग्यांची सेवा करायचे. जिथे लोकांना उपचारांची गरज आहे त्या ठिकाणी ते स्वतःच जायचे. स्टेन्सनी त्यामुळे चांगलंच नाव कमावलं होतं. पण या सगळ्यातच स्टेन्स हे या गरीब लोकांना इन्फ्लुएन्स करून त्यांना चर्चकडे वळवण्याचा प्रयत्न करत होते. ते लोकांचं कन्व्हर्जन करत होते असे आरोपही त्यांच्यावर होत होते. ग्राहम यांनी ते केवळ लोकांची सेवा करत आहेत आणि धर्मांतरणाशी त्याचा काहीही संबंध नाही असं सांगितलं होतं. मात्र तरीही गरीब आदिवासी लोकांना गोड बोलून ग्राहम त्यांचं धर्मांतरण करतात म्हणून काही लोकांचा त्यांच्यावर राग होता. हाच काही लोकांचा राग स्टेन्स कुटुंब उद्ध्वस्त करणारा ठरला. 22 जानेवारी 1999चा तो दिवस. ग्राहम स्टेन्स, त्यांचा 10 वर्षांचा मुलगा फिलिप आणि 6 वर्षांचा मुलगा टिमोथी हे तिघे जण क्योंझर जिल्ह्यातल्या मनोहरपूरमध्ये एका जंगल कॅम्पकडे निघाले होते. या ठिकाणी ते काही ख्रिश्चन लोकांना भेटणार होते. यावेळी ग्राहम यांची बायको आणि मुलगी उटीमध्ये होत्या. त्या रात्री स्टेन्स त्यांच्या 2 मुलांसह या कॅम्पच्या बाहेर गाडीतच झोपले होते. त्यावेळी जवळपास 50 लोक हातात काठ्या आणि हत्यारं घेऊन आली आणि त्या कॅम्पवर हल्ला केला. या हल्ल्यात स्टेन्स आणि त्याच्या दोन्ही मुलांना जिवंत जाळण्यात आलं. हे प्रकरण इतकं गंभीर होतं की तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरही या घटनेचा दबाव होता. त्यांनी तातडीने 3 कॅबिनेट मंत्र्यांची समिती या ठिकाणी पाठवली होती. तसंच सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश डी.पी. वाधवा यांच्या अध्यक्षतेखाली एक न्यायिक चौकशीची घोषणाही केली होती. राष्ट्रपती के.आर. नारायणन यांनीही या हत्येचा निषेध व्यक्त केला. कुष्ठरोग्यांची काळजी घेण्यात वर्षानुवर्ष घालवलेल्या व्यक्तीला आदर्श म्हणून आभार मानण्याऐवजी आणि कौतुक करण्याऐवजी अशा प्रकारे मृत्यूदंड देणं हे निंदनीय आहे असं ते म्हणाले होते. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोपमधून मोठ्या प्रमाणात राग व्यक्त केला गेला, निंदा करण्यात आली. तसंच देशातल्या मिशनरींच्या सुरक्षेच्या बाबतीतही चिंता व्यक्त केली गेली. त्यामुळे या घटनेची लवकरात लवकर चौकशी करावी आणि यामागे कोण आहे याचा शोध घ्यावा अशी मागणी जगभरातून होत होती. ही घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 डिसेंबरला क्योंझर मधल्या आनंदपूर पोलीस स्टेशनमध्ये आयपीसीच्या कलम 147, 148, 435, 436, 302 आणि 149 तर आर्म्स ऍक्टच्या कलम 25 आणि 27 अंतर्गत FIR नोंदवण्यात आला. पोलीस स्टेशनमधून हे प्रकरण राज्याच्या क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आलं. पण 2 महिन्यांनी म्हणजे 29 मार्च 1999 मध्ये हे प्रकरण CBI कडे गेलं. 1999 ते 2000 या दरम्यान जवळपास 51 लोकांना या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलं होतं. पण पहिल्याच सुनावणीत भुवनेश्वर मधल्या न्यायालयाने 37 लोकांना निर्दोष घोषित केलं तर 14 लोकांना दोषी ठरवण्यात आलं. या प्रकरणातला प्रमुख आरोपी दारा सिंग याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. 2000 मध्ये दारा सिंगला एका जंगलातून पळून जात असताना
अटक करण्यात आली होती. पुढे सीबीआयच्या चौकशीत दारा सिंग हाच या प्रकरणातला मास्टर माइंड असल्याचं पुढे आलं. तो बजरंग दलचा कार्यकर्ता असल्याचंही सांगण्यात येतंय. इतर काही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली, पण 2005 मध्ये ओडिशा हायकोर्टानं दारा सिंगची शिक्षा बदलून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर आणखी 11 लोकांना या प्रकरणातून निर्दोष घोषित केलं. थोडक्यात या प्रकरणात 3 लोकांना शिक्षा झाली. त्यांची नावं होती महेंद्र हेम्ब्रम, दारा सिंग आणि चेंचू हंसदा. तिघेही जण शिक्षा भोगत होते. चेंचू हंसदा हा हत्येच्या वेळी अल्पवयीन होता. त्याला बाल सुधारगृहात ठेवण्यात आलं. 2008 मध्ये त्याची यातून सुटका झाली. त्यामुळे या प्रकरणात उरले 2 आरोपी, महेंद्र हेम्ब्रम आणि दारा सिंग. या घटनेनंतर स्टेन्स यांची बायको ग्लॅडीज यांनी त्यांचं काम चालूच ठेवलं होतं. मात्र 2004 मध्ये ग्लॅडीज भारत सोडून ऑस्ट्रेलियाला गेल्या. त्यांची मुलगी ईस्टर ऑस्ट्रेलियामध्येच डॉक्टर आहे. 2005 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार स्टेन्स यांना दिला होता. पण त्यानंतर पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं होतं. कारण होतं महेंद्र हेम्ब्रम याची जेलमधून सुटका. सुप्रीम कोर्टाच्या मॅन्युअलमध्ये सांगण्यात आलंय की जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या आरोपीचं वर्तन जर जेलमध्ये चांगलं असेल आणि त्याने 25 वर्ष शिक्षा भोगली असेल तर त्याला दयेचा अर्ज करता येतो. जेल प्रशासन आरोपीचं वर्तन बघून ते चांगलं असेल तर त्याची सुटकाही करतात. 2025 मध्ये स्टेन्स हत्या प्रकरणात जेलमध्ये असणाऱ्या दोन्ही आरोपींनी म्हणजे दारा सिंग आणि महेंद्र हेम्ब्रमने दयेचा अर्ज केला होता. त्यानुसार हेम्ब्रमची त्याचं वर्तन चांगलं आहे म्हणून सुटका झाली. पण तो जसा बाहेर आला तसं त्याचं स्वागत करण्यात आलं. जय श्रीरामचे नारे देण्यात आले. एकीकडे धर्मांतरणाच्या कारणामुळे हे प्रकरण घडत असल्याचं सांगण्यात येत असताना हे नारे दिल्यामुळं प्रकरण पुन्हा चर्चेचा विषय झालं होतं. आता या प्रकरणात केवळ दारा सिंग जेलमध्ये. तुम्हाला स्टेन्सच्या या प्रकरणाबद्दल काय वाटतं? दारा सिंगची देखील यातून सुटका होईल का? या प्रकरणावर तुमची मतं आम्हाला कळवा आणि रोखठोक चर्चा या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.